राज्याचे उपमुख्यमंत्री नामदार अजितदादा पवार साहेब यांना सर्व संचालकांनी त्या ठिकाणी आम्ही विनंती केली होती की ग्राहकांच्या दृष्टिकोनातून आणि बँकेच्या एकूणच आत्तापर्यंतच्या वाटचालीमधला माइलस्टोन ठरेल अशा प्रकारचं UPI सेवेचा शुभारंभ आज नामदार अजितदादा पवार साहेबांच्या हस्ते बँकेमध्ये त्या ठिकाणी झाला। बऱ्याचशा त्या ठिकाणी ग्राहकांच्या मागण्या होत्या आणि ज्यावेळेस आपल्या स्पर्धेच्या जगामध्ये आपण असतो त्यावेळेस खाजगी बँका असतील, नॅशनलाइज बँका असतील, मल्टीनॅशनल बँका असतील किंवा अर्बन कोऑपरेटिव्ह बँका असतील, या सगळ्यांचाच एका ठिकाणी स्पर्धा असताना त्या सगळ्यांच्या बरोबर स्पर्धेला तोंड देत असताना पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने सुद्धा आजपासून UPI सेवेचा शुभारंभ ग्राहकांसाठी त्या ठिकाणी केलेला आहे। त्यामुळे आता पेटीएम असेल, गुगल पे असेल, फोनपे असेल किंवा डीमॅट असेल, व्हॉट्सअपच्या माध्यमातून त्या ठिकाणी कॅश ट्रान्सफर करणं असेल किंवा कॅश डिपॉझिट करणं असेल, या सगळ्या प्रकारच्या गोष्टीची सेवा पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या माध्यमातून आज त्या ठिकाणी सुरू झाली। दादांच्या हस्ते त्या ठिकाणी सुरू झाली। वळसे पाटील साहेब आज येणार होते पण दुसऱ्या कार्यक्रमाला असल्यामुळे त्यांना येता आलं नाही। काय तुम्ही अजूनही पालकत्वाची वाट पाहताय? ओएसिस फर्टिलिटीने आता 90,000 जोडप्यांचं आयुष्य आनंदाने भरलं आहे। आजच कॉल करा 78 25 89 36 00 वर आणि मिळवा फर्टिलिटी ट्रीटमेंटवर सूट आणि सर्वांना द्या आनंदाची बातमी। त्याचबरोबर अनेक पगारदार जवळजवळ 26,000 पगारदार नोकऱ्यांचे खाते आमच्याकडे त्या ठिकाणी आहेत। त्याच्यामध्ये प्राथमिक शिक्षक असतील, माध्यमिक शिक्षक असतील, महाविद्यालयीन शिक्षक असतील किंवा वेगवेगळ्या प्रकारच्या कंपन्या असतात, त्या कंपन्यांच्या ज्या पगारदार नोकरांच्या संस्था असतात ते आमच्याकडनं त्या ठिकाणी कर्ज घेत असतात। म्हणून जे या ठिकाणी पगारदार खातेदार असतील किंवा कर्जदार असतील अशा प्रकारच्या 26 लाख पगारदार नोकरांसाठी त्या ठिकाणी 30 लाख रुपयापर्यंतचा विम्याचं कवच, अपघाती विम्याचं कवच त्यांना त्या ठिकाणी देण्यात आलं। त्याही योजनेचा शुभारंभ आज पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेमध्ये मुख्य कार्यालयामध्ये नामदार अजितदादा पवार साहेब यांच्या माध्यमातून त्या ठिकाणी झाला। त्याचबरोबर बँकेचे जे वेगवेगळ्या प्रकारचे अनेक विषय होते त्याच्याबद्दल सुद्धा संचालकांच्या बरोबर त्या ठिकाणी चर्चा आयोजित केली होती। दादाने त्या ठिकाणी थांबल्यानंतर भविष्य काळामध्ये बँकेची दिशा कशी असली पाहिजे, धोरण कसं असलं पाहिजे आणि संपूर्ण देशामध्ये नंबर 1चे बँकेचे जे स्थान आहे ते स्थान तशाच प्रकारचे राहण्यासाठी काय केलं पाहिजे याच्याबद्दलचं मार्गदर्शन आम्हाला त्या ठिकाणी केलं। त्याचबरोबर इथून पुढच्या काळामध्ये सुद्धा ज्यावेळेस संचालक मंडळ त्या ठिकाणी वेळ मागेल, ज्यावेळेस काय अडचणी येतील, समस्या येतील किंवा काही दिशा द्यायचं असेल, काही महत्त्वाचे निर्णय घ्यायचे असतील त्यावेळेस आवश्यक तेवढा वेळ मी सातत्यानं पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेसाठी देईन अशाही प्रकारच्या भावना दादांनी त्या ठिकाणी व्यक्त केल्या। ज्यावेळेस दादा 1991ला पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक म्हणून त्या ठिकाणी संचालक पदावरती त्या ठिकाणी ते जॉईन झाले त्यावेळेस साधारणपणे 550 कोटी रुपयाचा व्यवसाय पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचा होता। आज जवळजवळ त्या ठिकाणी एवढे वर्ष झाल्याच्या नंतरच्या काळामध्ये आज ज्यावेळेस 2023चा आपण विचार करतो किंवा आत्ताच्या परिस्थितीचा विचार करतोय, आज 20,500 कोटीपेक्षा जास्त व्यवसाय पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचा त्या ठिकाणी झाला आहे। म्हणजे 1991चा विचार करताना 2023मध्ये जवळजवळ 40 पट एवढा जादाचा अशा प्रकारचा टर्नओव्हर आणि बिझनेस जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचा आहे। मला सांगायला या निमित्तानं आनंद त्या ठिकाणी वाटतो। आज जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकामध्ये सगळ्या प्रकारच्या फायनान्शियल इंडिकेटरचा आपण ज्यावेळेस विचार करतो त्यावेळेस देशातली प्रथम क्रमांकाची जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक म्हणून पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचा त्या ठिकाणी गौरव केला जातो। आज देशामध्ये ज्या अर्बन कोऑपरेटिव्ह बँका आहेत, ज्यांना शेड्यूल दर्जा प्राप्त आहेत, अशा प्रकारच्या ज्या 53 बँका आहेत महत्त्वाच्या, अशा बँकांमध्ये सुद्धा त्या सर्व बँकांचं कार्यक्षेत्र हे संपूर्ण देश आहे आणि पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचं कार्यक्षेत्र फक्त पुणे जिल्हा आहे। पुणे जिल्ह्याचं कार्यक्षेत्र असणारी पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक देशामध्ये सर्वोत्तम अशा प्रकारच्या 53 अर्बन कोऑपरेटिव्ह बँका ज्यांचं कार्यक्षेत्र संपूर्ण देश आहे त्यांच्यामध्ये पहिल्या 5 नंबरमध्ये पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक ज्या वेगळ्या प्रकारचे वित्तीय इंडिकेटर्स आहेत त्याच्यामध्ये त्या ठिकाणी आहे। याच्यावरून आपल्या लक्षात येईल की एवढं छोटं कार्यक्षेत्र असताना सुद्धा देशाचं कार्यक्षेत्र असणाऱ्या बँकांच्या बरोबरीनं पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक त्या ठिकाणी घोडदौड करते। आज जवळजवळ 9-9.5 कोटीपर्यंत कर्ज पुरवठा गेला आहे, 11.5 ते 12,000 कोटीपर्यंत त्या ठिकाणी ठेवी आहेत। NPA सुद्धा त्या ठिकाणी 5% आतमध्ये आला आहे आणि NPAची प्रोव्हिजन तर जे पाहिजे त्याच्यापेक्षा 5 पट जादाची प्रोव्हिजन आहे। याच्यावरून आपल्या लक्षामध्ये त्या ठिकाणी येईल की 352 कोटी रुपयाचा ग्रॉस प्रॉफिट आढावा आपण त्रैमासिक घेतोच असतो, त्याबद्दल वाद नाही। बँकेचं काम चांगलंच आहे पण आता दादांनी राजीनामा दिलाय संचालक पदाचा, त्यांच्या जागी पार्थ पवार यांना संधी मिळणार अशी चर्चा आहे आणि संचालक पदाची नेमणूक कशी होत असते नेमकी ती प्रक्रिया जरा समजून सांगा। आता याच्यामध्ये राजीनामा दिल्यानंतर सहकार निवडणूक प्राधिकरणाकडे तो राजीनामा त्या ठिकाणी जाईल। तिथे गेल्याच्या नंतर त्या ठिकाणी जी निवडणूक आहे निवडणुकीची जी प्रक्रिया आहे ती प्रक्रिया त्या निवडणूक प्राधिकरणाच्या माध्यमातून त्या ठिकाणी प्रोग्राम लागेल आणि प्रोग्राम लागल्यानंतर संचालक मंडळाच्या निवडणुकीमध्ये त्या ठिकाणी नवीन संचालकांची निवड होईल।
एक संचालक मंडळ ठरवतं बहुमताने. बोर्ड ऑफ डायरेक्टर अ गट दादा बारामतीमधून त्या ठिकाणी अ गटातून निवडून आले होते, त्यामुळे बारामतीमधल्या अ गटाची जागा रिक्त आहे. त्यामुळे नवीन येणारा जो काही संचालक असेल तो बारामती तालुका अ गटातून येईल. एक जागा रिक्त झाली की ते पार्थ पवारांची चर्चा आहे या सगळ्या संचालक पदासाठी. हा, पार्थ पवार संचालक होणार का काय या सगळ्या याच्याबद्दलचा संपूर्ण निर्णय दादा त्या ठिकाणी घेतील. त्यामुळे आम्हाला संचालक मंडळाला त्याच्याबद्दलचं काही माहीत नाही, कारण अजून प्रोग्राम लागलेला नाही. पण दादा ठरवतील, तो त्या ठिकाणी उमेदवार म्हणून निवडून येईल. तुम्हाला अध्यक्ष म्हणून काय पार्थ पवार आलं पाहिजे असं वाटतं तुम्हाला संचालक म्हणून? आम्हाला सगळ्यांना वाटतं यायला काहीच अडचण नाही, परंतु या संदर्भातला जो निर्णय आहे तो दादा त्या ठिकाणी घेणार आहेत. दादा देतील तो उमेदवार आम्हाला सगळ्यांनाच मान्यच असतो कायमस्वरूपी त्या ठिकाणी. दादांना निरोप दिला, काय चर्चा झाली, काय बोलले दादा? नाही, निरोपाच्या बद्दलची चर्चा नव्हती. ही चर्चा जी होती UPI योजनेचा शुभारंभ त्या ठिकाणी होता, आणि जे काही इन्शुरन्स आम्ही 26,000 पगारदार नोकरांसाठी जो इन्शुरन्स दिला त्या योजनेत दोन्ही योजनेचं शुभारंभ होतं, त्यासाठी दादा आले होते. त्यामुळे बाकीची काही चर्चा त्या ठिकाणी नव्हती. फक्त बँक इथून पुढच्या काळामध्ये कशी वाटचाल केली पाहिजे, शिस्त कशी असली पाहिजे, नियंत्रण कसं ठेवलं पाहिजे, स्पर्धेमध्ये कसं टिकलं पाहिजे, ठेवी त्या ठिकाणी कशा वाढवल्या पाहिजेत, याच्याबद्दलचं दादांनी मार्गदर्शन केलं. देण्याचं कारण सांगितलं का त्यांनी, काय दिला? सांगितलं, मी त्या दिवशी सांगितलं, दादांनी आता त्या ठिकाणी संचालकांना सांगितलं की उपमुख्यमंत्री पदाची असणारी जबाबदारी आणि राज्यामध्ये त्या ठिकाणी पक्ष संघटनेमध्ये जास्तीत जास्त वेळ त्यांना देता आला पाहिजे, म्हणून त्यांनी त्या ठिकाणी राजीनामा दिलेला आहे. मात्र त्या ठिकाणी ज्या वेळेस मिटिंग असतील त्यावेळेस त्यांना हजर राहता येईल अशी परिस्थिती नाही. मात्र दादांचा वेळ घेऊन संचालक मंडळ कधीही त्या ठिकाणी जाऊ शकतात आणि मार्गदर्शन घेऊ शकतात. त्यामुळं जरी राजीनामा दिला असला तरी पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक ही दादांच्याच मार्गदर्शनाखाली भविष्यातली वाटचाल करणार आहे, आणि जे आत्ताचं नावलौकिक आहे त्याच्यामध्ये आणखी त्या ठिकाणी भर पाडणार आहे. सगळे संचालक मंडळ त्या ठिकाणी तज्ज्ञ आहेत, एक्सपर्ट आहे. आम्ही सगळे एकत्र विचार त्या ठिकाणी करतो आणि दादांचं मार्गदर्शन घेऊन भविष्यातली वाटचाल त्या ठिकाणी होईल. त्यामुळे आणखी वेगानं बँक त्या ठिकाणी गौडदौड करेल. चर्चा अशी काही तांत्रिक अडचण होती म्हणून राजीनामा द्यावा लागला असं नाही, तांत्रिक अडचण काय नाही, वेळ देता येत नाही, तांत्रिक अडचण काहीच नव्हती. पवार साहेबांची काय बोलणं झालं होतं? नाही, पवार ते काय माहीत नाही मला. शरद पवार सभासद आहेत का बँकेत आता? हां, शरद पवार सभासद आहेत का? नाही, व्यक्ती सभासद नसतातच, संस्थेचे प्रतिनिधी जे पाठवतात सगळ्या सहकारी संस्थेचे प्रतिनिधी असतात. व्यक्ती सभासद फार पूर्वी होते, परंतु आता नवीन व्यक्तींना सभासद नाही. आता थोडक्यात सभासदच नाही इथं. हा, सभासद पवार साहेब बँकेत नव्हते कधी. हा, उमेदवार कोण आहेत का आता संचालक? अजून काहीच माहित नाही त्याच्याबद्दलचं, काहीच अजून निवडणूक लागायचं नाही. निवडणूक प्राधिकरण त्या ठिकाणी लागतं. संचालक बोर्डात ठराव होऊन ती रिक्त जागा भरली. सर असं वाटतं का दादांनी थोडी घाई केली संचालक पदाचा राजीनामा देण्यासाठी किंवा काही काळ असं काय तुमच्या भावना व्यक्त केल्या का दादा? पदासाठी मुळातच संचालक म्हणून तुम्ही अध्यक्ष म्हणून असं वाटतं? दादा संचालक म्हणून आम्हाला मार्गदर्शन करतच होते. आमची सगळ्यांची इच्छा होती दादा त्या ठिकाणी असलेच पाहिजेत, पण तरी दादांनी त्या ठिकाणी आम्हाला सगळ्यांना ॲश्युरन्स त्या ठिकाणी दिला आहे. आमच्या सगळ्यांशी सल्लामसलत केली. ते म्हटलं की त्या ठिकाणी उद्याच्या काळामध्ये सुद्धा आत्ता जेवढं मार्गदर्शन मिळतं त्याच्यापेक्षा अधिकचं मार्गदर्शन दादांचं मिळणार आहेच. दादा या संस्थेचा अविभाज्य भाग होते आहे आणि ते राहतील. संचालक नसले तरी त्यांचं मार्गदर्शन आम्हाला असणारच आहे. आणि आम्ही दादा कालही सकाळी आम्ही देवगिरीवर गेलो होतो, सगळे संचालक होतो, आम्ही सगळेच चेअरमन चांदेरे साहेब होते, आम्ही सगळे संचालक होतो. कालही दादांनी आम्हाला पूर्णपणे तिथं देवगिरीवर वेळ दिला आणि काही बँकेच्या संदर्भातले सगळे निर्णय त्या ठिकाणी कसे घ्यायचे काय घ्यायचे मार्गदर्शन केलं. काम करेन. हा, हो, नाही नाही सर, एक सांगू का? दादांचं काही संबंध असेल की नाही? दादांच्या मार्गदर्शनाखाली काम आमचं चालूच आहे. गट वगैरे नाही नाही, गट वगैरे नाही, सगळ्यांचंच मार्गदर्शन. जगाला माहिती आहे आता. आम्ही सांगायची गरज नाही. नाही नाही, ऐका ना. नसतात. आणि नेतृत्वाखालीच माझे उपाध्यक्ष म्हणून नाही नाही, सगळ्या पत्रकार मित्रांना पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेमध्ये सगळ्या पक्षांचे सभासद आहेत. त्यामुळे सगळ्या सभासदांची बँक आहे, जनतेची बँक आहे, शेतकऱ्यांची बँक आहे, काँग्रेसची सगळ्यांची बँक बँक आहे. ठीक आहे आता. कुठल्याही पक्षाची नसून दादाच्या नेतृत्वाखाली शेतकऱ्यांची बँक आहे. पक्षीय राजकारण बँकेत आम्ही कधीच केलेलं नाही. आणि पत्रकार मित्रांना एक माहिती देतो. ज्या वेळेला आम्ही 18 महिन्यापूर्वी निवडून आलो त्यावेळेला दादांनी एकच प्रचार सभा घेतली होती अण्णाभाऊ साठे सभागृहामध्ये. आपण सगळे पत्रकार मित्र त्या सभेला होता. ती सभा आठवा तुम्ही. दादा त्यावेळेला अतिशय स्पष्टपणे बोलले होते की मला आता बँकेमध्ये यायची इच्छा नाही, कारण माझा कामाचा व्याप प्रचंड वाढलेला आहे
आणि त्याचबरोबर दिलीप वळसे पाटील साहेब देखील म्हणले होते की मलाही यायची इच्छा नाही, परंतु दादा बोर्डामध्ये असणं गरजेचं होतं. याच्यामध्ये आमचे नेते आदरणीय रमेश अप्पा, त्याच्यानंतर दत्ता मामा भरणे, स्वतः दुर्गाडे सर, माऊली भाऊ या सगळ्यांनी दारोडकरांना सहित दादांना आग्रह केला की तुम्ही बोर्डामध्ये पाहिजे, म्हणून दादा आले. आता दादांना असं वाटते की त्या व्यापामुळं दादांना वेळ देता येत नाही, म्हणून करता केवळ राजीनामा दिलाय या व्यापामुळं, बाकी त्याच्या मागचं काही कारण नाही. अगोदरही कामाचा व्याप होता, आता काय दादा मुख्यमंत्री आता पक्ष आता पूर्वी पक्ष तुम्हाला बदललेली राजकीय परिस्थिती माहिती आहे. आता बदलत्या राजकीय परिस्थितीमध्ये पक्ष संघटनेची अधिक जबाबदारी त्यांच्यावर आहे. बदललेली राजकीय परिस्थिती तुम्हाला ज्ञात आहे पत्रकार मित्रांना? नाही, असं काही नाही, पक्ष असं काही नाही. संघटनेवर जास्त वेळ द्यावा लागेल. पण तांत्रिक काही दादानं संचालक पदाचा राजीनामा दिल्यामुळे बँकेला काही अडचण येऊ शकते का? बिलकुल नाही, बिलकुल नाही. काय अडचण तुम्ही दादा असावी तर सगळ्यांनाच प्रत्येकाची वाटणार, इच्छा असणार. प्रत्येकाची इच्छा असणार, प्रत्येक संस्थेला वाटणार, बँकच नाही. मी आणि दारवटकर, रमेश अप्पा, आम्ही तिघांनी म्हणलं तुम्ही जर नसाल तर आम्हाला बोर्डात यायचा इंटरेस्ट नाही. माझ्या भावाने फॉर्म भरला होता, दारवटकरांच्या मुलांनी भरला होता आणि रमेश अप्पाच्या मुलांनी सुद्धा फॉर्म भरला. आग्रह खातर दादा आले. दादा म्हणजे शिस्त, कुठेही भेदभाव न करता शिस्तीने काम करतात. म्हणून तर 550 कोटीची बँक आज 10,500 कोटीची 20.5 देशात एक नंबरची बँक. ओके. आभारी. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.